अंगावर लाल कलरची साडी नेसलेली आणि खूप सारे दागिने घातलेले, चेहऱ्यावर सुंदर मेकअप, अगदी परफेक्ट नवरीच्या पोशाखात तयार होऊन आरशासमोर बसून आरशात कीर्ती स्वतःला निरखून पाहत होती. आज ती खूपच सुंदर दिसत होती. सुंदर चेहरा तर दैवी निसर्गताच होता तिचा आणि मेकअप आर्टिस्टने तिला छान तयार केलेलं. त्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुललं होतं. मेकअप आर्टिस्ट तिला छान तयार करून निघून गेली. तुझा होणारा पती तुला इतकं सुंदर नटलेलं पाहिल तेव्हा त्याची अवस्था काय असेल कीर्ती? मेकअप आर्टिस्ट बोललेली कीर्तीला ते आता स्वतःला आरशात पाहून आठवलं तिला. तसं कीर्तीच्या चेहऱ्यावर हलकं गोड स्मित पसरलं आणि ती लाजली. तिच्या लगेच डोळ्यांपुढे अजित कामतचा चेहरा आला. वरात येण्यासाठी काही वेळ शिल्लक होता म्हणून थोडा वेळ आराम करण्यासाठी ती बेडवर येऊन बसली. त्याच वेळी दारावर टकटक झाली. साडी सावरत ती दरवाजा उघडायला आली. जसा तिने दरवाजा उघडला तशी ती समोरच्या व्यक्तीकडे सुन्न होऊन पाहतच राहिली. तिला वाटलंही नव्हतं कधी तो व्यक्ती तिच्या घरापर्यंत, तिच्या रूम बाहेर येईल. काळी पॅन्ट, सफेद शर्ट आणि त्यावर ब्लेझर, उंच गोरा पान, हँडसम, रॉयल पर्सनॅलिटी असलेला सूर्या देशमुख तिच्यासमोर उभा होता. त्याच्या ऑफिसमध्ये ती रिझाईन देऊन आलेली. सर तुम्ही इथे? कीर्ती बोलली. पण सूर्याने काहीच म्हटलं नाही. तो तर तिचं साडीतील सुंदर रूप, तिचा सुंदर चेहरा पाहून तिच्यात हरवलेला. त्याला स्वतःकडे असं एकटक पाहताना पाहून कीर्ती बोलली त्याला, सर तुम्ही इथे का आलात? प्लीज तुम्ही जा इथून. आज माझं लग्न आहे. थोड्या वेळातच वरात येईल. प्लीज इथे कोणता तमाशा नका करू. ती खूपच घाबरून अस्वस्थ होऊन बोलली त्याला, घाबरू नकोस. तुझ्या लग्नात सहभागी होण्यासाठीच आलोय, तो अजीब अंदाजात बोलला. त्याचवेळी तिथे तिच्या काकू आल्या. अगं कीर्ती हे काय? तू तुझ्या सरांना अजून बसायला नाही म्हटलंस? इथेच उभं केलं आहेस तू त्यांना? सर प्लीज आत या, बसा इथे. काकू म्हटली तसा सूर्या रूममध्ये आला. कीर्ती त्याच्या मागे आली. पुढे आलेल्या काकू म्हणाल्या, कीर्तीने तर मला सांगितलं नाही की तिने तुम्हाला पण लग्नासाठी बोलवलं आहे. आधी माहिती असतं तर तुमचं छान स्वागत केलं असतं आम्ही. काकू थोडं संकोचून बोलल्या. एवढा मोठा रॉयल पर्सनॅलिटीवाल्या व्यक्तीला स्वतःच्या घरात पाहून काय बोलायचं ते काकूला सुचत नव्हतं. जे सुचलं ते त्या बोलल्या पटकन. काही हरकत नाही काकू, तो हसत सोफ्यावर बसत बोलला. पण कीर्ती अजून शांत उभी होती. एका अनामिक भीतीने तिचं हृदय धडधडत होतं. सूर्या देशमुखचं असं घरी येणं तिला पटत नव्हतं. काहीतरी त्याच्या येण्यामागे नक्कीच कारण असावं. पण काकूच्या समोर ती त्याला काहीच बोलू शकली नाही. तो कातील नजरेने तिच्याकडेच रोखून पाहत होता. काकू बोलल्या, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. तसा तो भानावर येत तिच्यावरची नजर हटवून, नाही नको काकू बोलतच उठला आणि म्हणाला, मी बाहेर थांबतो. काकू बोलल्या, ठीक आहे आणि त्या रूम बाहेर निघून गेला. सूर्या पुन्हा तिच्याकडे कातील नजरेने पाहू लागला. तिला खूप अवघडल्यासारखं झालं. तिचा घाबरलेला चेहरा पाहून तो हलकं हसला आणि रूम बाहेर गेला. बाहेर आल्यावर त्याने कोणाला तरी मेसेज पाठवला. तो आता बाहेर बसलेला असताना तिथे लग्नासाठी जमलेले सर्व मिडल क्लास लोक त्या रुबाबदार तेजस्वी चेहरा असलेल्या सूर्याकडे कुतूहलाने पाहत होते. पण त्याला त्या लोकांशी काही घेणं देणं नव्हतं. तो त्याच्याच ॲटिट्यूडमध्ये फोनमध्ये पाहत बसलेला. काही वेळातच तिथे कुजबूज चालू झाली की नवरदेवाची वरात नाही येणार. नवरदेव गायब झाला आहे. ही बातमी कीर्तीला कळली तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसला. आता काय होणार कीर्तीचं? लग्न नाही होणार का तिचं? नवरदेव नाही येणार तर कीर्तीचं लग्न कोणासोबत होईल? का तिचं लग्न होणारच नाही? खूप साऱ्या गोष्टी बाहेर लग्न मंडपात जमलेल्या लोकांमध्ये चालू होत्या. हे लग्न ठरवताना अजितकडूनच पुढाकार घेतलेला. त्याच्या घरच्यांना लग्न करण्याची खूप घाई होती.
कालच तर त्यांनी लग्नासाठी लागणारी साडी पाठवून दिली, मग आता अचानक नवरदेव लग्नाची वरात घेऊन येणार नाही अशी बातमी कशी येते ती विचार करत होती. तिला काहीच कळत नव्हतं. ती विचारात हरवलेली तेव्हाच काकू घाईघाईत कीर्तीच्या रूममध्ये आल्या आणि तिच्या डोक्यावर पदर देत बोलल्या, आता लगेच तुझं लग्न आहे. काय? काकू, आत्ताच तर मी ऐकलं लोकांना बोलताना वरात नाही येणार, मग माझं लग्न? तिला विचारायचं होतं कोणासोबत, पण काकूने तिला चान्स नाही दिला बोलायला. त्या घाईघाईतच कीर्तीला दारातून बाहेर घेऊन येत म्हणाल्या, मुलींनो, कीर्तीला लग्न मंडपात घेऊन चला. तेव्हा तिच्या मैत्रिणी आणि तिच्या चुलत बहिणींनी कीर्तीला दोन्ही बाजूने पकडून मंडपात आणलं. कीर्तीला काहीच कळत नव्हतं एवढ्या घाईत तिच्यासोबत काय होत आहे. त्या मुलींनी तिला मंडपात बसवलं. गुरुजींनी लग्नाचे मंत्र बोलायला सुरुवात केली. जेव्हा तिच्या बाजूला येऊन सूर्या देशमुख बसला, ती तर सुन्न झाली त्याला पाहून. त्याला अचानक बाजूला पाहून कीर्तीचे डोळे मोठे झालेले. पण काकूने तिचे खांदे पकडून तिच्या कानात हळू आवाजात म्हटलं, कीर्ती, शांत बस, काहीही बोलू नकोस. ती काकूच्या दबावात काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झालेले. गुरुजी जसजसं सांगत होते तसंच ती करत होती, एखाद्या यंत्राप्रमाणे. लग्नाचे सर्व विधी तिने मनाविरुद्ध केले. त्यांचं लग्न झालं. लग्नाच्या धक्क्यातून सावरत ती विचार करत होती की ही चाल सूर्या देशमुखची तर नाही ना? तो अचानक कसा काय आला माझ्या लग्नात? आणि तो आल्यावर अजित कामत वरात घेऊन का नाही आला? हे सर्व असंच योगायोगाने नाही घडलं. हा तर एक प्लॅन होता. हा प्लॅन दुसऱ्या कोणाचा नसून यामागचा मास्टर माइंड सूर्या देशमुखच आहे. सूर्या, मी तुला थोडा जरी आनंद, सुख दिलं तर माझं नाव बदलेल मी. सूर्या देशमुख, तू सुखासाठी, आनंदासाठी तडपडशील तरी तुला आनंद, सुख मिळणार नाही कधीच. तू जसा माझा आनंद हिरावून घेतला आहेस, मी तसंच तुला आनंद मिळू देणार नाही. तुला नाही तडफडवला तर माझं नाव कीर्ती नाही. तिने स्वतःलाच मनोमन प्रॉमिस केलं आणि डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू तिने पुसले. आता कीर्ती बदल्याने पेटून उठलेली. तिच्या मते सूर्याची चाल तिने ओळखलेली. ती आता बदला घेताना कोणतीच हायगाय करणार नव्हती. 3 महिन्यांपूर्वी ती सूर्याच्या कंपनीत नोकरीसाठी गेलेली. तिचं शिक्षण चालू होतं. तिला तिच्या कामाच्या एक्सपिरियन्सवरून नोकरी मिळालेली. तिने शिक्षण घेत असतानाच कम्प्युटरचे अलग अलग कोर्स आणि छोटे मोठे जॉब केलेले. नोकरी करणं तिची मजबुरी होती, कारण 2 वर्षांपूर्वी तिचे आई-वडील एका दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले. तेव्हापासून ती तिच्या काकूच्या घरी राहत होती. काकूला स्वतःच्या 3 मुली होत्या. काकूने स्पष्ट शब्दात कीर्तीला सांगितलेलं, तू तुझा स्वतःचा खर्च स्वतः कर. कीर्तीला काकूचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. तिचं शिक्षण चालू असताना जॉब पाहायला सुरुवात केली तिने. देशमुख कंपनी नावाजलेली कंपनी होती. तिथे कम्प्युटर ऑपरेटरची वेकेन्सी होती. कम्प्युटरचं नॉलेज कीर्तीला असल्यामुळे तिच्या नशिबाने तिला लगेचच जॉब मिळाला. त्यावेळेस कंपनीचा CEO सूर्या देशमुख परदेशात होता. त्याच्या मॅनेजर राहुलने कीर्तीला हायर केलेलं. 1 महिना कामावर व्यवस्थित गेला तिचा. तिला पगार पण चांगला मिळालेला. तिने अर्धा पगार काकूला दिला आणि अर्धा पगार स्वतःजवळ ठेवला, हा विचार करून की काकू खुश होईल. पण 1 महिन्यानंतर सूर्या देशमुख पुन्हा कंपनीत आला. त्याला पाहून कीर्ती तर पाहतच राहिलेली त्याच्याकडे. त्याच्या पर्सनॅलिटीने कीर्तीला वेड लावलेलं, पण ते फक्त काहीच दिवसांपुरतं मर्यादित होतं. जसं तिला त्याच्या स्वभावाचे एक एक पैलू उलगडायला लागले तसं कीर्तीच्या मनातील त्याच्या पर्सनॅलिटीची जादू एकदम उतरली. ऑफिसमध्ये एम्प्लॉईच्या छोट्या छोट्या चुकीसाठीही तो ऑफिसमध्ये अकांड तांडव करायचा. वेळेला घेऊन एवढ्या कडक शिस्तीचा होता की जर कोणी एम्प्लॉई 1 मिनिट उशिरा आला तर त्याचा अपमान करायचा तो, काहीही बोलून. तो ऑफिसमध्ये आल्यावर ऑफिसमधला स्टाफ घाबरून राहायचा, जणू त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार असल्यागत. पण या त्रासातूनही ते लोक ती नोकरी करायला राजी होते, कारण तिथे पगार इतर कंपन्यांपेक्षा जास्त मिळत होता.
कीर्तीवर पण एक दिवस सूर्याचा ओरडा खाण्याची वेळ आली. तिला सूर्याने त्याच्या केबिनमध्ये बोलवलं. सर, तुम्ही बोलवलं मला, ती त्याच्यासमोर येऊन प्रोफेशनल टोनमध्ये बोलली. सूर्या कपाटात फाईल शोधत होता. तिचा आवाज ऐकून त्याने वळून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मिस कीर्ती, काल ऑफिस सुटण्याअगोदर तूच आलेलीस माझ्या ऑफिसमध्ये. इथे टेबलवर खूपच इम्पॉर्टंट फाईल ठेवलेली, ती आता गायब आहे, सापडत नाही मला. सर, मला नाही माहिती कोणत्याच फाईलविषयी, आणि तुमच्या केबिनमध्ये येऊन मी कोणत्याच फाईलला हात नाही लावला. माझ्याजवळ प्रेझेंटेशनची फाईल होती, ती मी काल तुम्हाला दाखवायला आलेली, तिने स्पष्ट शब्दात म्हटलं. तू बोलत आहेस ते एक वेळ मानतो मी, पण माझ्या केबिनमध्ये कोण आलेलं तुझ्याशिवाय दुसरं? आणि फाईल तर तू केबिनमध्ये आल्यानंतरच गायब झाली. बोलताना सूर्या मोठ्याने बोलत होता. सर, तुम्ही माझ्यावर आळ घेत आहात. हो, मी आळ घेत आहे तुझ्यावर. मी या कंपनीचा मालक आहे, सूर्या देशमुख. तुझ्यावर आळ घेत आहे फाईल चोरीचा, तो आता चिडून म्हटला. तो एवढ्या मोठ्याने बोलला की सर्वच ऑफिस स्टाफ सूर्याच्या केबिनकडे डोकावून पाहू लागला. सर, मी खरं बोलत आहे. मी कोणती फाईल नाही घेतली, तीही चिडून बोलली. अच्छा, तर मग इथून कोणी भूत घेऊन गेलं का माझ्या टेबलवरची फाईल? सूर्याच्या आवाजात क्रूरता ठासून भरलेली. आगीच्या तापलेल्या गोळ्यासारखा दिसत होता तो. मला नाही माहिती सर, मला काहीच माहीत नाही. कीर्तीच्या डोळ्यांमधून अश्रू आले बोलताना. तसा सूर्या बोलला, माझ्यासमोर नाटकं करण्याची गरज नाही मिस कीर्ती. सरळ सरळ बोल, ती फाईल कुठे आहे? कोणाला दिलीस तू? तो आता तावातावाने बोलत होता. सर, मी बोलली ना, मी नाही घेतली फाईल. मला खरंच फाईलविषयी काहीच माहिती नाही. मी तुला लास्ट वॉर्निंग देतो मिस कीर्ती, जर मला 1 तासाच्या आत ती फाईल नाही मिळाली तर मला तुझ्या विरोधात कायदेशीर तक्रार करावी लागेल. तो तिच्यासमोर बोट नाचवत बोलला. ते ऐकून कीर्तीचा चेहरा उतरला. ती पुन्हा पुन्हा तेच त्याला सांगत होती. सर, मी खरं बोलत आहे. मी तुमच्या टेबलवरून फाईल नाही उचलली. मी तर पाहिलीही नाही तुमच्या टेबलवर फाईल. तुम्हाला माझं खरं नाही वाटत तर तुम्ही CCTV फुटेज चेक करा, त्यात सर्वच कळेल. तसा तो उपरोधिकपणे हसला. खूपच हुशार आहेस तू. माझ्या केबिनचा कॅमेरा पहिलाच खराब केलाय आणि त्यानंतर फाईल गायब झाली. तुला माहिती तरी आहे का किती इम्पॉर्टंट फाईल होती ती? आता तर कीर्ती खूपच घाबरली. पण सर, तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? मी नाही घेतली कोणतीच फाईल. बस, आता काही नको बोलूस. जा इथून आणि 1 तासानंतर फाईल घेऊन ये. तो तिला दाराकडे जाण्याचा इशारा करत बोलला. कीर्ती भीतीने थरथरू लागली. 1 तासानंतर फाईल कुठून आणून देणार होती ती? या विचाराने ती अस्वस्थ झाली. तिने ती फाईल घेतली नव्हती तर देणार कुठून होती? सर, देवाची शपथ, मी खरंच नाही घेतली फाईल, ती पुन्हा त्याला सांगू लागली. तो चिडून म्हणाला, मिस्टर राहुल, प्लीज हिला जायला सांगा इथून, आणि बरोबर 1 तासाने मला माझी फाईल टेबलवर हवी आहे. तो एकदम कठोर आवाजात बोलला. मॅनेजर राहुल बोलला, मिस कीर्ती सर बोलत आहेत ना तुम्हाला जायला, तर जावा बाहेर. मॅनेजरने पण कठोर आवाजात म्हटलं तिला. तशी ती हताशपणे हळूवार पावलं टाकत बाहेर आली. खुर्चीत बसून 2 हातांमध्ये चेहरा लपवून रडू लागले. कीर्ती, काय झालं? सर का ओरडले तुला? तिच्या बाजूला बसलेली निहा तिच्याजवळ येऊन तिला विचारू लागली. बाकी स्टाफ पण तिच्या बाजूला जमा झालेला. सूर्याच्या केबिनमध्ये सूर्या काय काय बोलला ते सर्व सांगितलं तिने सगळ्यांनाच. सूर्या सरांचा राग स्टाफला चांगलाच ठाऊक होता. सरांचं वागणं स्टाफमधल्या सर्वांनाच माहीत होतं. कीर्तीसाठी त्यांना सहानुभूती वाटली. फाईल नाही मिळाली तर तो कीर्तीला सोडणार नव्हता. नेहासोबतच बाकी स्टाफ पण कीर्तीला दिलासा देत होता. हे सगळं काय चालू आहे? सूर्याचा जोरदार आवाज मागून आला. सर्वांना कीर्तीच्या आसपास पाहून अतिशय राग आलेला त्याला. तुमच्या सर्वांची एवढी हिंमत की तुम्ही माझ्याच ऑफिसमध्ये ड्रामा क्रिएट करत आहात, तो बोलतो. तसेच सगळे पळतच त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन बसले. कीर्तीने त्याला घाबरून
तिचे अश्रू पटकन पुसले. सूर्या एक एक पाऊल टाकत कीर्ती जवळ आला. तिला बोलला, मिस कीर्ती, इथे रडत बसण्यापेक्षा तू ज्याला कोणाला फाईल दिली आहेस त्याच्याकडून फाईल पुन्हा घेऊन ये आणि मला दे. तुझी नोकरी वाचेल, तुझी इज्जतही जाणार नाही. फाईल नाही मिळाली तर नोकरी जाईल, इज्जतसुद्धा जाईल. आणखी एक, मी पोलिसांना बोलवून तुला त्यांच्या ताब्यात देऊ शकतो. कीर्तीने त्याचं सर्व बोलणं ऐकून घेतलं, डोळे पुसले आणि त्याच्यासमोर उठून उभी राहिली. बस, मी खूप ऐकून घेतलं तुमचं सर. मी स्वतःच अशी नोकरी सोडत आहे जिथे माझ्यावर खोटा चोरीचा आळ घेतला, मला अपमानित केलं. तिथे मलाच नोकरी नाही करायची. मी आता लगेच रिझाईन देत आहे. सूर्याच्या डोळ्यांमध्ये अतिशय राग दाटून आला. त्याने तिच्यासमोर बोट नाचवत तिला धमकी देत म्हटलं, माझी फाईल तू जोपर्यंत मला देत नाही तोपर्यंत तू इथून कुठेही जाणार नाहीस. तू फाईल देण्या अगोदर इथून निघून जाण्याचा विचार करत असशील तर मला पोलिसांना बोलवायलाच लागेल. स्टुपिड समजत आहेस का तू मला? तू हे असं रडण्याचं नाटक करून इथून पळून जाशील आणि मी तुला असंच सोडेल? तू खूपच मोठी चूक करत आहेस. तू माझ्या दुश्मनाला मिळालेस ते कळत नाही मला असं वाटतंय का तुला? तू कंपनीचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणाला देत आहेस हे तर मी माहीत करीनच, पण त्या अगोदर मला माझी फाईल हवी आहे. नाही मिळाली तर तुरुंगात असशील तू. सूर्या अतिशय कठोर शब्दांमध्ये बोलला. सूर्याची धमकी ऐकून कीर्तीचा चेहरा पांढरा पडला. तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. सूर्या एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकून तिथून निघून गेला. ती हतबल होऊन तिथेच खुर्चीवर पुन्हा बसली. तिथे असलेला सर्व स्टाफ कीर्तीवर दयेच्या नजरेने पाहत होता, पण बॉसच्या भीतीने कीर्तीला सहानुभूती दाखवण्यासाठी पुन्हा कोणीच तिच्याजवळ नाही गेलं. ती खूप वेळ तशीच बसून होती टेन्शनमध्ये. अचानक भानावर येऊन तिने हातातील घड्याळात पाहिलं. 1 तास पूर्ण होण्यासाठी 20 मिनिट बाकी होते. कीर्तीने तिच्या बाजूला बसलेल्या नेहाकडे पाहिलं. नेहा बोलली, तिला मॅनेजर राहुलला जाऊन विनंती कर कीर्ती की सरांना पोलिसांना बोलवण्यापासून थांबवा. नेहाने तिला सल्ला दिला तशी कीर्ती लगेच उठून मॅनेजर राहुलच्या केबिनमध्ये आली. तिला पाहून मॅनेजर राहुल बोलला, तू इथे काय करतेस? कीर्ती बोलली, सर तुम्ही पण माझ्यावर विश्वास नाही करत का? मी ती फाईल नाही घेतली. प्लीज या कठीण परिस्थितीत मला मदत करा. मी फसत चालले यात. तुम्ही प्लीज सरांना रिक्वेस्ट करा की पोलिसांना बोलवू नका. मी स्वतः फाईल शोधण्याचा प्रयत्न करीन. भले मला आजचा पूर्ण दिवस फाईल शोधावी लागली तरी चालेल. ती फाईल इथेच ऑफिसमध्ये असेल, मी शोधेल ती. माझ्यावर विश्वास ठेवा सर, कीर्ती रिक्वेस्ट करत बोलली. तिचं ऐकून घेत राहुलने म्हटलं, टेन्शन नको घेऊस कीर्ती, ती फाईल सरांच्या घरी सापडली काही वेळापूर्वी. कीर्ती तुला टेन्शन घेण्याची गरज नाही, आता तू आरामात तुझं काम करू शकते. राहुल एकदम नॉर्मल आवाजात बोलला, जसं की काही झालंच नाही. पण कीर्ती हैराण होऊन त्याच्याकडे पाहत होती. एक फाईल सापडत नव्हती म्हणून एवढा तमाशा केला सूर्या सरांनी आणि फाईल मिळाल्यावर ते काहीच बोलले नाहीत. इकडे कीर्तीचा टेन्शनने जीव जात आला होता. सर एवढे निगरगट्ट आहेत की त्यांनी साधं फाईल मिळाली सांगणं सुद्धा महत्त्वाचं नाही समजलं. अतिशय राग आला कीर्तीला त्याचा. त्याच रागात ती तिच्या खुर्चीवर येऊन बसली. तेव्हा नेहा म्हणाली, कीर्ती सर ऑफिसमधून बाहेर गेलेत. जातील नाही तर काय करतील? फाईल मिळाली त्यांना. ते आता कोणत्या तोंडाने माझ्याशी बोलतील? ती रागाने बोलली. काय? फाईल मिळाली? कधी? केव्हा? कुठे? नेहाने आश्चर्याने विचारलं. खूप मोठ्यांनी ती एक्साइट होऊन बोलली. नेहाचं मोठ्याने बोलणं ऐकून बाकी स्टाफला पण कळलं फाईल मिळाली असं. त्यांच्याच घरात मिळाली. कीर्ती तिरस्काराने बोलली आणि उठून ती टेबलवरील तिच्या वस्तू पर्समध्ये भरू लागली. कीर्ती काय करतेस? तू चाललेस का इथून? नेहाने विचारलं. बाकी स्टाफ पण तिच्याकडेच बघत होता. हो, कीर्ती बोलली आणि पर्स उचलून जाऊ लागली. पण नेहा तिला अडवत म्हटली, कीर्ती तू एवढी चांगली नोकरी सोडशील तर अशी नोकरी पुन्हा मिळणं कठीण आहे.
तिला समजावण्याचा प्रयत्न केला नेहाने. माझा सेल्फ रिस्पेक्ट माझ्यासाठी पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, बोलून कीर्ती तिथून निघून गेली. घरी आल्यावर तिने काकूला सर्व काही सांगितलं. ते ऐकून काकू बोलल्या, अगं कीर्ती, तू एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून आलीस, तुला पुन्हा नोकरी नाही मिळाली तर? काकूला तिच्या अपमानापेक्षा नोकरीचंच जास्त पडलेलं. काकू, देव आहे ना कुठेतरी नोकरी मिळेल मला, कीर्ती बोलली काकूला. दुसऱ्या दिवशी ती नवीन नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली. खूप ठिकाणी तिने बायोडेटा दिल्यानंतर ती थकून घरी आली तेव्हा काकूला आनंदित पाहून तिने विचारलं, काकू काय झालं? आज तुम्ही खूपच खुश दिसत आहात. कीर्ती, तुझ्यासाठी खूप चांगलं स्थळ चालून आलंय. खूप छान मुलगा आहे. स्वतःचा बिझनेस आहे त्याचा. तू बघ तर मुलाचा फोटो. कीर्तीला त्या मुलाचा फोटो दाखवत काकू म्हणाल्या, मुलगा किती देखणा आहे बघ. कीर्तीने फोटो हातात घेत पाहिला तर खरोखरच मुलगा खूपच देखणा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं हलकं हसू त्याला आणखीनच आकर्षित दिसण्यास मदत करत होतं. त्या मुलाला पाहून कीर्तीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. चेहरा गुलाबी झाला तिचा. खरोखर पाहता क्षणी मुलगा खूपच भावला तिच्या मनाला. त्याचा फोटोतील रुबाब पाहून तिला कळत होतं की तो एका श्रीमंत कुटुंबातील आहे. काकू हा खूप श्रीमंत आहे. आपण त्याच्या लेवलचे नाही आहोत. तो आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसोबत नातं का जोडत असेल, तिने चिंतेने विचारलं. काकू बोलली, कीर्ती, गायत्री काकूंनी तुझा फोटो त्यांना दाखवला. तू त्यांना लगेच आवडलीस. त्यांनी लग्नासाठीच मागणी घातली बघ मग तुला. कीर्ती बोलली, मुलाचं नाव काय आहे? अजित कामत आहे त्याचं नाव. तू सांग, आवडला ना मुलगा तुला? मी त्यांना होकार सांगू ना लगेच? त्यांना आपल्याकडून काही नको, फक्त मुलगी द्या तुमची, एवढंच म्हटलं आहे त्यांनी. काकू बोलल्या, कीर्तीला एवढी चांगली सोयरीक हातातून निसटून नको जायला. ठीक आहे काकू, तुम्हाला जे बरोबर वाटेल तसं करा, कीर्ती बोलली. काकूने मायेने हात फिरवल्यागत कीर्तीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि लगेच फोन करून मुलाकडच्यांना होकार कळवला. रात्री डिनरच्या वेळी काकूचा फोन वाजला. फोनवर मुलाकडच्यांनी सांगितलं 3 दिवसानंतर त्यांच्या लग्नाचा मुहूर्त आहे. कीर्ती लगेच काकूला म्हणाली, काकू एवढ्या लवकर लग्न? काकू म्हटल्या, कीर्ती, मुलाला परदेशात जायचं आहे, त्यासाठी ते लवकर लग्नाचा विचार करत आहेत. आपण नकार दिला तर एवढं चांगलं स्थळ तुझ्यासाठी पुन्हा येईल की नाही काय सांगू शकत नाही मी. कीर्ती, देवाच्या कृपेने चांगलं श्रीमंत स्थळ तुझ्यासाठी समोरून चालून आलंय. काकूच्या गोड बोलण्यात येत कीर्ती पण शांत झाली. दुसऱ्या दिवशी कीर्तीला ऑफिसमधून कॉल आला मॅनेजर राहुलचा. कीर्ती, तू ऑफिसमध्ये येऊन तुझ्या पेमेंटचा हिशोब क्लिअर करून घे. ती तर कधीच तिथे जाऊ इच्छित नव्हती, पण काकूने विचारलं तिला, कोणाचा फोन आहे? ती फोनवर बोलत असताना काकू तिथेच होती, म्हणून ती काकूला बोलली, ऑफिसमधून कॉल आलेला. कशासाठी आलेला तेही सांगितलं. काकूने तर तगादाच लावला कीर्तीमागे. ऑफिसमध्ये जाऊन पेमेंटचं बघ. ती मॅनेजर राहुलच्या केबिनमध्ये पोहोचली तेव्हा राहुलने तिला म्हटलं, कीर्ती, तुला सरांना भेटायला हवं. तिची अजिबात इच्छा नव्हती सूर्या सरांसमोर जाण्याची, पण राहुल तिला त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेला. मनात नसताना ती त्याच्या केबिनमध्ये आली. जीवावर आल्यागत त्याला गुड मॉर्निंग सर म्हटलं तिने. सूर्या म्हटला, मिस कीर्ती, एवढ्याशा गोष्टीसाठी नोकरी सोडून गेलीस तू? कमीत कमी नोकरी सोडण्यापूर्वी सांगायचं तरी. तो आता नॉर्मल आवाजात बोलत होता तिच्याशी, पण कीर्तीचा राग 7व्या आसमानावर होता. ती रागाने बोलली, एवढीशी गोष्ट म्हणत आहात तुम्ही? गोष्ट एवढीशी होती तर तुम्ही मला ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर अपमानित का केलं? सूर्या थोडं हळू आवाजात म्हटला, माझा गैरसमज झालेला. मी माफी मागतो तुझी. त्यावर कीर्ती हसली. तुम्ही आता माफी मागून मला तेव्हा आलेलं टेन्शन, त्या दिवशी झालेला माझा अपमान, त्याचं काय सर? ते सर्व भरून निघणार आहे का आता माफी मागून? तुमच्यामुळे मला किती त्रास सहन करावा लागला, किती मनस्ताप झाला मला. तरीही ठीक आहे, मी तुम्हाला माफ करते, ती मनाच्या वर बोलली. तसा सूर्या लगेच, ओके, थँक्स कीर्ती. आता लगेच कामाला सुरुवात कर, तो बोलला तिला. कीर्ती लगेचच बोलली, सॉरी सर, मी आता इथे नोकरी नाही करू शकत. का?
मिस कीर्ती, मला तर तुम्ही माफ केलं ना, मग काय प्रॉब्लेम आहे ऑफिसमध्ये काम करायला? तो अस्वस्थतेने बोलला. मी माफ केलं तुम्हाला म्हणून मी इथे नोकरी करायची का? मला पुन्हा अपमानित नाही व्हायचं. मला ज्या कामासाठी बोलवलंय ते क्लिअर करा आधी. मला जायचं आहे लवकर. सूर्या काही क्षण गंभीरतेने तिच्याकडे पाहत होता. त्यानंतर बोलला, ठीक आहे, आता तुला जायचं आहे तर जा तू. पण उद्या ऑफिस वेळेत ऑफिसमध्ये हजर राहा. कीर्ती त्याच्याकडे अवाक होऊन पाहू लागली. याला झाले तरी काय या अंदाजात ती बोलली, मी तुम्हाला सांगितलं ना की मला ही नोकरी नाही करायची. मी तुला सांगत आहे की उद्या तुला तुझ्या जागेवर येऊन काम करायचं आहे. तो रागाने चिडून बोलला. बोलताना तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तुला जेवढ्या पैशांची गरज आहे मॅनेजर राहुलकडून घे. पुन्हा मला मी नोकरी नाही करणार असं तुझ्या तोंडून ऐकायचं नाही. खूपच मनमानी करत होता तो तिच्यावर. ते पाहून कीर्ती त्याच्याकडे पाहतच राहिली. बोलली, काय बोलत आहात सर तुम्ही? तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. माझी मर्जी, मी इथे नोकरी करायची की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे, बोलून ती जाण्यासाठी वळली. पण सूर्या तिच्या पुढे आला. तो बोलला, जबरदस्ती तर खूपच छोटा शब्द आहे. मी मनात आणलं तर मी खूप काही करू शकतो. तुझी भलाई यातच आहे की तू माझं ऐक. मला जास्त काही करण्यासाठी उकसवू नकोस. अजिबात नाही जमणार मला इथे नोकरी करायला, कीर्तीने त्याच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हटलं. तसा तो तिच्याजवळ आणखी सरकला. ती भिंतीला टेकली. त्याने तिच्या बाजूला हात ठेवत तिच्या चेहऱ्याजवळ झुकत तो बोलला, माझं ऐकलं नाहीस तर तुझं खूप नुकसान होईल. त्याला स्वतःजवळ पाहून कीर्ती घाबरली. ती म्हटली, प्लीज सर, मला जाऊ द्या. भीतीने थरथरू लागली ती. डोळ्यांमधून अश्रू आले. अरे रडते का? तो तिच्या गालावर आलेले अश्रू त्याच्या हाताने पुसत बोलला. त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या गालावर होताच तिचे श्वास घशात अडकले. सूर्याने विचारलं, उद्या येशील ना कीर्ती? नक्की सांग. मी माझ्या मनात आलं तर काहीही करू शकतो मिस कीर्ती. ती घाबरतच हळू आवाजात बोलली, सर माझी तब्येत ठीक नाहीये. मला घरी जायचं आहे आता. ओके ठीक आहे, ड्रायव्हर तुला सोडून येईल. पण उद्या मी ऑफिसला आल्यावर तू मला ऑफिसमध्ये काम करताना दिसायला पाहिजेस. कीर्ती चुपचाप हो मध्ये मान हलवून तिथून निघाली. ऑफिसमधून बाहेर आल्यावर कार ड्रायव्हर तिच्या येण्याची वाट पाहत होता. कीर्तीला खूप राग येत होता सूर्या सरांचा. त्याच्या गाडीत बसण्याचं तिचं अजिबात मन नव्हतं, पण ती आता कोणतंच संकट स्वतःवर ओढवून घेणार नव्हती. तिला एवढं तर समजलेलं की त्याचं ऐकलं नाही तर तो क्रूरपणे कसंही वागतो. ती गाडीत बसली. एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे. त्यानंतर माझं लग्न आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत असेल. मग मला याला घाबरण्याची गरज नाही. या विचाराने ती मनातून थोडी खुश झालेली. कीर्ती घरी आल्यावर काकूने विचारलं, पैसे कुठे आहेत? ऑफिसमधून आणलेच की नाही? ती उगाचच हसण्याचा प्रयत्न करत खोटं खोटं हसली. म्हणाली, काकू मी ऑफिसमध्ये पोहोचली तोपर्यंत अकाउंट पर्सन दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलेले. त्यांनी सांगितलं आहे की ते पैसे घरी पाठवून देतील. काळजी करण्याची गरज नाही. काकू अच्छा, हे तर चांगलं झालं, त्या खुश होत म्हणाल्या. त्यांना माहीत होतं कीर्ती लग्न करून गेल्यानंतर ते पैसे त्यांचेच. कीर्ती तिच्या मनातील भीती लपवत तिच्या रूममध्ये गेली. दुसऱ्या दिवशी तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण दिवस होता, तिच्या लग्नाचा दिवस. लग्नासाठी काही लोक घरी जमलेले. लग्नाच्या गडबडीत सर्व व्यस्त होते. काकूच्या 3 मुली कीर्तीच्या मैत्रिणी कीर्तीला काही बाई बोलून सतवत होत्या. कीर्ती जिजू तर खूपच सुंदर आहेत, अगदी पिक्चरमधल्या हिरोसारखे. काकूची मोठी मुलगी म्हणाली, दीदी तू तर खूपच लकी आहेस. मजाक मस्तीमध्ये त्या सर्वजणी तिला चिडवत एकमेकींकडे पाहून मोठमोठ्याने हसत होत्या. कीर्ती पण त्यांच्यासोबत लाजून हसत होती. खुश होती खूप ती. तेव्हाच कोणीतरी म्हटलं, अरे वरात येईल इतक्यात, सर्वजण तयार राहा. ते ऐकून कीर्तीच्या हृदयाची धडधड वाढलेली. तिच्या डोळ्यांमध्ये तिने पाहिलेल्या स्वप्नांची चमक होती आणि ओठांवर एक हलकं गोड हसू. पाहुणी मंडळींची जेवणं उरकलेली.
ती पण छान तयार झाल्याने सर्व व्यवस्थित होत असताना तिथे सूर्या देशमुख येतो. त्याला पाहून पहिलं तर कीर्ती घाबरलेली. त्याने कोणताच तमाशा तिथे करू नये, पण काही वेळाने तो तिथून निघून गेला तेव्हा तिने सुटकेचा श्वास घेत देवाचे आभार मानले. पण एक अनामिक भीती तिच्या मनात होती, जसं की काहीतरी चुकीचं वाईट घडणार आहे तिच्यासोबत अशी. तिला कळलीच ती वाईट गोष्ट काही क्षणात, की वरात येणार नाही. हे ऐकून कीर्तीला खूप मोठा धक्का बसला. पाय तर लटपटू लागले तिचे. त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा तिचं लग्न तिच्याच सरांसोबत सूर्या देशमुख सोबत झालं. या सर्व घडलेल्या घटनांवरून तिची खात्री पटली की वरात न येण्यामागे सूर्याचंच प्लॅनिंग होतं. तिने रागाने लग्नाची साडी चेंज केली आणि एक साधासा पंजाबी ड्रेस घालून कारमध्ये त्याच्या बाजूला येऊन बसली. अंगावर कोणताच दागिना नव्हता ठेवला तिने. सूर्यासोबत लग्न करण्यात तिला अजिबात आनंद नव्हता. उलट खूप राग येत होता त्याचा तिला. तिला साध्या पंजाबी ड्रेसमध्ये पाहून लग्नासाठी जमलेले पाहुणे तिच्याकडेच पाहत राहिले. सूर्याने पण तिला पाहिलं, पण तो चिडण्याऐवजी तिच्याकडे पाहून हसला. त्याला हसताना पाहून कीर्तीला खूप राग आला त्याचा. ती तर त्याला चिडवण्यासाठी साध्या ड्रेसमध्ये आलेली त्याच्यासमोर, पण तो चिडण्याऐवजी हसत होता तिच्याकडे पाहून. कीर्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांनी वाचलेले. तो तिच्याजवळ झुकत तिच्या कानात हळू आवाजात बोलला, बरं झालं तू सर्व दागिने काढून ठेवलेस, साडी चेंज करून ड्रेस घातलास. जे माझ्या नावाचं नव्हतं ते कशाला हवं ना? ती सर्व तयारी तू तर दुसऱ्या कोणासाठी तरी केलेली, माझ्यासाठी नव्हतीच ना ती तयारी. मला तर तू साध्या कपड्यांमध्येच हवी आहेस. माझ्यासाठी मी तुला स्वतः माझ्या पद्धतीने आणि माझ्या पैशांचा वापर करून तयार करीन. त्यानंतर मी तुझ्या सुंदर चेहऱ्याचं कौतुक करीन. त्याच्या बोलण्यावर कीर्तीने त्याच्याकडे अतिशय रागाने पाहिलं. तो तिच्याकडे पाहून गालात गोड हसला. तो कार स्टार्ट करणार होता तर काकू तिथे आली. एक बॅग कीर्तीला देऊ लागली, ज्यात कीर्तीच्या गरजेच्या सर्व वस्तू होत्या. पण सूर्याने ती बॅग घ्यायला नकार दिला. तो म्हणाला तो त्याच्या बायकोची स्वतः शॉपिंग करेल. तो कार स्टार्ट करून तिथून निघाला. 10 मिनिट उलटलेले कीर्तीच्या घरून निघून, पण रस्त्यात ते एकमेकांशी बोलले नव्हते. सूर्याच्या चमकदार चेहऱ्यावर आता गंभीर भाव उमटलेले. गाडी चालवताना तो काय विचार करत होता ते फक्त त्यालाच माहीत. कीर्ती शांत बसलेली दिसत होती, पण तिच्या मनात राग आणि तिरस्काराचं वादळ उठलेलं. त्या वादळात ती सूर्याला बरबाद करण्याचा विचार करत होती. काही वेळाने कार एका आलिशान बंगल्यासमोर आली. सिक्युरिटी गार्डने गाडी दूरवर असतानाच गेट उघडला. गाडी हळूवार गेटमधून आत आली. तो उतरला आणि कीर्तीच्या बाजूचा दरवाजा उघडून तिला हळू आवाजात म्हटला, कीर्ती उतर. तिने त्याच्याकडे न पाहताच ती उतरली. ती उतरल्यावर सूर्याने तिचा हात पकडला. तिला सोबत घेऊन चालू लागला. कीर्तीने त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला, पण सूर्याने तिचा हात मजबूतीने पकडलेला. हॉलचा दरवाजा उघडून तो तिला आत घेऊन आला तर तिथे उपस्थित सर्वच लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित झालेले. कोणाला घेऊन आला आहेस सूर्या? त्याच्या मॉमने विचारलं. माझी बायको आहे, तो शांततेत बोलला. काय? त्या धक्क्याने मोठ्याने ओरडल्यास? घरातील सर्वच लोक कीर्तीकडे पाहू लागले. सूर्याची मॉम बोलली, काय बोलतोस सूर्या तू? कोणती बायको? कुठून उचलून आणलीस हिला तू? मॉम, कुठूनही उचलून नाही आणलं. हिच्या घरून हिच्यासोबत विधिवत लग्न करून घेऊन आलोय हिला. सूर्या पण आता मोठ्याने बोलला. तू असं कसं करू शकतोस? आम्हाला न विचारता लग्न कसं करू शकतोस सूर्या? त्याच्या मॉमने म्हटलं. कोण आहे ही मुलगी? हिचं बॅकग्राऊंड काय आहे? हिच्याकडे पाहून तर ही गरीब कुटुंबातील मिडल क्लास वाटत आहे. त्याची मॉम रागाने चिडून बोलली. तिचा मोठा आवाज ऐकून घरातले बाकी लोक पण तिथे आले. मॉम, हे माझं आयुष्य आहे. मला वाटेल तिच्यासोबत मी राहीन. माझ्या मर्जीने मी लग्न केलंय.
हिच्या बॅकग्राऊंडशी मला काहीच घेणं देणं नाही. त्याचा फरकच पडत नाही मॉम मला. आता ती माझी बायको आहे, तो कठोर शब्दात बोलला. त्याची बहीण पुढे येत म्हणाली, बाई ही तर तुझ्या ऑफिसमध्ये काम करते ना? सूर्या काही बोलण्या अगोदर त्याची मॉम मोठ्यांनी बोलली, सूर्या तू तुझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका साधारण मुलीसोबत लग्न केलंस. मी आपल्या नातेवाईकांना कसं तोंड दाखवू? आता आपल्या खानदानाची काय इज्जत राहील? सूर्या, जिथून हिला घेऊन आलास तिथेच हिला पुन्हा सोडून ये. आपल्या स्टेटसचं काय विचार आहे की नाही तुला? त्या खूपच रागाने ऑर्डर देण्याच्या भाषेत बोलल्या. मॉम, सांगितलं ना मी तुला, ही बायको आहे माझी. मी हिला कुठल्या रस्त्यावरून उचलून नाही आणलं. तू नीट लक्षात ठेव, ही इथेच याच घरात राहील माझ्यासोबत. तुझी मर्जी असो किंवा नसो, मला फरक नाही पडत. बोलून तो तिचा हात पकडून तिला सोबत घेऊन जिना चढू लागला. कीर्ती एखाद्या जीव नसलेल्या भावलीसारखी त्याच्यासोबत चालत राहिली. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.